चिंतामणी देवा गणपतीसी आना, चिंतामणी देवा गणपतीसी आना, करवावे भोजना दुजे पात्री। देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, अभिमाना भितरी नागवलो। वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती। देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, अभिमाना भितरी नागवलो। तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणि न त्वरित मोरयासी। देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, अभिमाना भितरी नागवलो। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय।
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचिया सुता, चरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत। दुसरी वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा, वाकसिद्धी पाविजे सहजा तया चरण ओजा दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचेनी पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोतेजन त्या माझे नमन दंडवत। आता वंदू साधू सज्जन रात्रंदिन हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत। आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठला विठ्ठला। चिंतामणी देवा गणपतीसी आना, चिंतामणी देवा गणपतीसी आना, करवावे भोजना दुजे पात्री। देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, अभिमाना भितरी नागवलो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे वागदरा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी राष्ट्रसंत श्री भगवान बाबा गणेश मंडळ यांच्यातर्फे आयोजित केलेली गणपती उत्सवानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय चिंतामणी देव, प्रत्यक्ष गणपती आणि स्वतः तुकोबाराय या तिघामध्ये घडलेला प्रसंग चिंचवडच्या चिंतामणी देवाच्या समोर त्यांच्या साक्षीनं तुकोबारायांनी गणपतीला जेवायला कसं बोलवलं आणि चिंतामणी देवाचा अभिमान कसा गळून पडला याचं सविस्तर वर्णन करणारा हा अभंग आहे। विठ्ठला विठ्ठला। परमार्थिक गाव आहे वागदरा, मुळात म्हणजे आमच्या सेवेचं पहिलं गाव आणि आज कीर्तन रूपी सेवेचा योग घडवून आणणारे आपल्या गावचे सुपुत्र तथा आमचे परम मित्र
हरिभक्तपरायण संभाजी महाराज सानप यांच्याकडून मला सेवेचं प्राप्त झालेलं आमंत्रण आणि समस्त गावकरी वागदरेकर मंडळी सर्वांचं विशेषत्वानं माझ्यावर प्रेम आहे हे मी जाणतो. जेव्हा मी आमच्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देतो तेव्हा ते प्रेम मला अनुभवास येतं. म्हणजे एकंदरीत परमार्थिक गाव, त्यामध्ये जे हरिभक्त आहेत ते भगवंताला सुद्धा तयाचा हरिक वाटे देवा, देवाला सुद्धा हर्ष उल्लासित करणारी संतती आणि परमार्थिक जीवनामध्ये जीवनाची धन्यता मानणारे ज्या ठिकाणी साधू संत आहेत, हरिभक्त आहेत, तो देश, तो काळ, ती भूमी पवित्र असते. धन्य भूमी पुण्य देश. आणि जेथे वैष्णवांचा वास, जिथं वैष्णवांचा वास असतो ती भूमी, तो देश पवित्र, ते कुळ पावन, तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती. या न्यायानं आज सेवेचा योग आणि विशेषत्वानं गणेश उत्सव आहे. गणेश उत्सवामध्ये कीर्तनरूपी सेवेसाठी मुद्दाम होऊन गणपतीचं वर्णन करणारा अभंग निवडला आहे. विठाला भगवान गणेशाचं 10 दिवस आपण पूजन करतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस, तिथून ते अनंत चतुर्दशी उद्या, म्हणजे हा 10 दिवसाचा उत्सव आहे. हा भक्तीचा उत्सव आहे, ऐक्याचा उत्सव आहे. सर्व समाजाने एकत्रित येऊन गणपती बाप्पाचं सामूहिक पूजन, घरोघरी तर आपण गणपतीचं वैयक्तिक पूजन करतो, परंतु ही सामूहिक सार्वजनिक पूजनाची परंपरा आपलं गाव चालवत आहे. चांगली गोष्ट आहे. या निमित्तानं गावामधील आपण लहान मोठेपणा विसरून परमार्थामध्ये, कारण देवापाशीच लहान मोठेपणा नाही, उंच नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती देखून या. देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. मग सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन जर गणपती बाप्पाची पूजा अर्चा करत असतील तर निश्चित ती फलदायी ठरते. आणि त्याच्यामध्ये हा जो पर्व काळ आहे गणपती उत्सवाचा, तो का आला, कसा आला, याचं आपण सविस्तर चिंतन करू. गणपती बाप्पा म्हणजे महादेव आणि पार्वती यांचा मुलगा आणि बुद्धीची देवता म्हणून प्रथम वंदन कुणाला आहे? गणपती बाप्पा. तुकोबाराय सुद्धा, तुकोबारायचा एक हरिपाठ आहे. जसं आपण ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ दररोज म्हणतो, पण तुकोबारायचा हरिपाठ दररोज म्हणत. वा वा. तुकोबाराय सुद्धा हरिपाठात सुरुवातीला कुणाला वंदन करतात? गणपती बापाला वंदन करून हरिपाठाची सुरुवात. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राया दंडवत. इथून सुरुवात आहे त्यांच्या हरिपाठाची. मग तुकोबारायांनी दररोज हरिपाठात सकाळी सकाळी कुणाकुणाचं स्मरण करायचं, त्या सगळ्यांची सविस्तर यादीच दिली आहे. सगळ्यांचं त्याच्यामध्ये 5 महासती असतील, सगळे तीर्थ असतील, सप्तपुऱ्या असतील, ह्या सगळ्यांचं दररोज आपण चिंतन केलं पाहिजे.
तेवढं नाही घडलं तर कमीत कमी सोपे सोपे श्लोक आपण अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव आणि सप्तेता मोक्षदायिका यांचं चिंतन करा. किंवा अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचेकमना स्मरे नित्य महापातक नाशनम यांचं चिंतन करा. किंवा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु यांचं चिंतन करा. बरेच तुकोबरांनी प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्मदालव्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी ह्याच संस्कृत श्लोकाचं विवेचन सुरुवातीला जवळपास हरिपाठामध्ये तुकोबरायचे आहे. तर पंचरत्न हरिपाठामध्ये आपण नाथांचा, तुकोबरायचा हा हरिपाठ घेतला पाहिजे अधूनमधून, म्हणजे आपल्याला त्याच्यावर चिंतन होईल. तुकोबरायांनी ज्या महापुरुषांची यादी दिली त्यांचं चिंतन जरी केलं तरी आपलं अनंत जन्माचं पाप नष्ट होत असतं. एवढी ताकद त्या महापुरुषाच्या नुसत्या नामस्मरणामध्ये आहे. विठाला आता गणपती बाप्पाचं वर्णन आहे. नामदेवरायांना विचारा, नामदेवराय सुद्धा म्हणतात नमीला प्रथम नमू गजवदनू. नामदेवराय सुद्धा म्हणतात प्रथम नमू गणनाथा, म्हणजे गणरायालाच पहिलं वंदन आहे. पहिलं वंदन गणरायाला. अग्रपूजेचा मान आता आपणच नेतो असं नाही, इंद्राधिक अष्टलोकपाळ सुद्धा गणपती बाप्पाला पहिल्यांदा वंदन करतात. त्याचं कारण काय की विघ्न दूर करणारा देव आहे, सुख करता आणि दुःख हरता. असा विघ्न हरता, संकटाचा नाश करणारा देव कोणता असेल तर गणपती आहे. म्हणून पहिल्यांदा बाप्पांना वंदन करायचं, नंतर शुभ कार्याची सुरुवात करायची. एवढंच नाही, मंदिरामध्ये जर मूर्ती जरी स्थापना करायची असेल प्राणप्रतिष्ठा तरी सुद्धा, आता मंदिरात देव आहे, मूर्ती आहे, तरी सुद्धा सुपारीचा गणपती करून पहिल्यांदा गणपतीची पूजा देवबापाच्या हाताने आपण करतो आणि नंतर मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचे मंत्र म्हणतो. पहिल्यांदा देवबापा म्हणतात हा घाला सुपारीला पाणी, जोडा हात, सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना द्वादशे तानी नामानी यप पटेत शृणुयादपि. कधी कधी जपायचे विद्यारंभे, नीट आहे का, विवाहेच विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव आणि विघ्नस्तस्य न जायते. विठाला म्हणून ग्रंथाची सुरुवात जरी करायची असेल तर श्री गणेशाय नमः आणि मग रामायण वाचायला सुरुवात.
प्रत्येक अध्यायापूर्वी आपण गणपतीचं वंदन करतो. ह्याचं कारण काय की देवादिकांनी गणपतीला अग्रपूजेचा म्हणजे प्रथम पूजेचा मान बाप्पांना आहे. त्याचं कारणही आता तुम्हाला सांगितलं. दुसरं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाप्पांचं महत्त्व काय. गणपती बाप्पा हे प्रत्येक कार्यातलं विघ्न दूर करतात. मोठ्या मोठ्या लोकांना जेव्हा संकट आलं, देवादिकांना सुद्धा, तेव्हा त्यांनी गणपतीचा धावा केलेला आहे. आणि मग गणपतीचा धावा केल्यावर ते संकट दूर झाले. स्वतः गणपतीचे वडील म्हणजे महादेव, त्यांना सुद्धा एकदा त्रिपुरासूर मारायचा होता आणि त्या त्रिपुरासुराला वरदान होते, त्याच्यामुळं तो मरत नव्हता. तेव्हा मग बाप्पांचं अगोदर पूजन केलं आणि मग त्रिपुरासूर मारला. म्हणजे गणपती बाप्पांना प्रथम वंदन करावं लागतं. समुद्रामध्ये प्रद्युम्न रतीसहित गेलेला परत आला, त्याचं कारण श्रीकृष्णानं सुद्धा गणपतीची पूजा केली, संकट दूर झालं. असे पुराणामध्ये तुम्हाला भरपूर उदाहरणं आहेत. एक हायेस्ट लेवलचं उदाहरण सांगतो. भजन करा विठाला. आपल्या भारतामध्ये अनेक ऋषी झालेत, त्याच्यात सप्तर्षी प्रमुख आहेत. जमदाग्नी, आत्री, गौतम, वेगवेगळे ऋषी, वशिष्ठ, विश्वामित्र, असे वेगवेगळे ऋषी झालेत. आता पुढचा जो पितृपक्ष आहे तो पितरांचं ऋषीचं तर्पण करण्याचाच पंधरवडा आहे. या ऋषींचे आपल्यावर ऋण आहेत. लक्षात घ्या. प्रत्येक माणूस म्हणजे माझ्यावर कुठलंच कर्ज नाही असा नील माणूस पृथ्वी तलावर नाही. त्याचं कारण तिघांचं कर्ज आहे, कुणाचं जरी नसलं तरी. एक देवाचं ऋण आहे, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. हे देवाचं ऋण आहे. तुमचं शरीर चालतंय, तुम्ही चालता फिरता, जोपर्यंत शरीरात देव आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो किंवा ईश्वर सर्वभूतानाम हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानि मायया. जोपर्यंत शरीरात प्राण आहे म्हणजे देव आहे, आत राम आहे, तोपर्यंत तुम्ही चालू फिरू बोलू शकता. एकदा राम निघून गेला या शरीरातून की तुम्हाला 14 जणाच्या खांद्यावर न्यावं लागतं. तुमची सत्ता चालत नाही. म्हणजे या शरीरावर शरीर चालवणं, खाल्लेलं पचवणं, त्याचं रक्त बनवणं, तुम्हाला झोपवणं आणि उठवणं, एवढ्या क्रिया भगवंत करतो. म्हणून दररोज सकाळी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. मला तू उठवलंस. कधीतरी आपण त्याला आठवतो का? तुझं म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. तुकोबराय म्हणतात त्या संसाराच्या नादामध्ये मला तुझं स्मरणच झालं नाही. कुणाच्या नादात? संसार आड येतो परमार्थाच्या, म्हणून त्याला बाजूला सारावं लागतं. आणि जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, आणि धरोनी भजनाची चाड. कशाची? भजनाची. म्हणून नित्य वा नित्य नेम आदरे. म्हणून काय चालू आहे? विषय काय चालू आहे की 3 ऋण आहेत. त्याच्यात देवाचं ऋण थोडक्यात सांगतो, आपला विषय होणार नाही. पुन्हा दुसरं ऋण आहे आई वडिलांचं ऋण, मातृ पितृ ऋण. किती जरी आपण आई वडिलाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला तरी ते फिटत नाही. जन्मभर आपल्या कातड्याचे जोडे जरी करून त्यांच्या पायात घातले तरी आई वडिलांचं ऋण आतापर्यंत कोणी म्हणू शकत नाही फिटलेलं आहे. कारण त्यांनी हा जीव आपल्या, जेने हा जीव दिला दान, जर त्यांच्यामुळं आपण जन्माला आलो. देवानं तर आपल्याला जन्माला घातलं, पण आई वडील निमित्त आहेत. मग आपण त्यावेळेस म्हणतो मी भजन करतो, परमार्थ करतो, देवा तुला आठवतो, सतत स्मरण ठेवतो.
तेव्हा आपण म्हणतो कधी गर्भात असताना, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे, आणि मग आठवीन पाय हा माझा नवस, रात्री आणि दिवस पांडुरंगा. पण पुन्हा बायका लेकराच्या नादामध्ये, अनेक विकारामध्ये असेल, बऱ्याच गोष्टीमध्ये माणूस गुरफटतो आणि देवाचं चिंतन राहत नाही. परमार्थापासून माणूस दूर जातो आणि मग म्हातारपणी अशी अवस्था होती की तेव्हा सगळं कळतं. आता ह्या बाबाच्या वयात गेल्यास कळत नाही का? सगळं कळतं, पण सगळे आपल्याला पाठमोरे झालेले असतात. सगळे मी माझं जे म्हणले ते सगळे दूर गेलेले असतात. तेव्हा फायदा नसतो, आपली सुद्धा स्थिती नीट नसते. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अशी स्थिती आपली होते. मग त्याच्यामुळं आतापासून तारुण्यात परमार्थ करायचा, म्हातारपणी होणार नाही. आणि म्हातारपण येईलच कशावरून? मध्येच गचकल्यास पुन्हा परमार्थ राहून जातो. संसार तर कोणत्याही जन्मात होईल. कुत्र्या मांजराच्या जन्मात ते सुद्धा आपल्यापेक्षा चांगला संसार करताना दिसतात. मांजरं सुद्धा बघा त्यांचा संसार, चिमणीचा संसार, ती कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जात नाही पण आपल्यापेक्षा चांगलं घर बांधते. कोण? चिमणी. तिचाही संसार आहे. म्हणजे कोणत्याही जन्मात संसार होईल, पण याची देही घडे देवाचे भजन, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. पुन्हा नाही म्हणून न शरीरम पुन्हा पुन्हा, हे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा येत नाही. हे जोड जोडीली मनुष्य देहाशी तोपर्यंतच आहे जो हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तोपर्यंत भजन करून निघायचं आणि मुक्त होऊन जायचं. विठाला चला पुढे आई वडिलाचं ऋण मोठं आहे, नंतर कधी सांगू. आता ऋषींचं ऋण मोठं आहे. वेगवेगळ्या ऋषींनी आपल्यासाठी आतापर्यंत खूप कष्ट घेतलेत. इतिहासामध्ये जर वाचलं तर त्या ऋषींनी आपल्यासाठी कष्ट घेतलेत. ऋषी म्हणजे संसाराच्या पलीकडे बघणारे, ज्यांना दूरदृष्टी असते, फार पुढचं दिसतं त्यांना. म्हणून आपण म्हणतो ऋषी कसे असतात? द्रष्टा असतात. त्याचबरोबर क्रांतदर्शी असतात. त्यांना फार पुढे समाजात काय होणार आहे ते सुद्धा माहीत असतं. जसं वशिष्ठ आहेत, रामाचे कुलगुरू, त्रिकाल ज्ञानी होते. कोण? वशिष्ठ ऋषी. पुढे काय होणार हे सुद्धा माहीत होतं. वाल्मिकी ऋषी, पुढे काय होणार? बोलीला वाल्मिक तैसेची करीना, वर्तोनी दावीन नामा म्हणे. ह्या ऋषींना पुढचं 1000 वर्षाचं दिसत असतं. म्हणून संतांनी जे कलियुगाचं वर्णन केले, मागे संती जे जे सांगितले होते ते आता अनुभवाला यायला लागले की नाही? कलियुगात काय होणार ह्याचं जे संतांनी तेव्हा वर्णन केले, आता तुम्हाला अनुभवाला येते. आता इथून पुढे कसा काळ येणार त्याचं सुद्धा वर्णन आहे. विठाला अशाच ऋषीमधील एक श्रेष्ठ ऋषी आहेत ज्यांचे गणपती बाप्पाशी संबंध, म्हणजे त्यांच्या संबंधानं आलेली कथा सांगण्यासाठी मी त्या ऋषींचं नाव सांगतो. ते ऋषी आहेत भगवान वेदव्यास.
पराशर ऋषी होते. पराशर ऋषी मत्स्यगंधा नावाच्या, म्हणजे तिचं नाव सत्यवती होतं, कोळ्याची मुलगी, तिच्यावर मोहित झाले आणि कृष्णदेवपायन बेटावर एका मुलाला त्या दोघांनी जन्म दिला. त्या ऋषीचं नाव आहे व्यास ऋषी. त्यांना कृष्णद्वैपायन व्यास म्हणतात किंवा भगवान वेद व्यास म्हणतात. आता पराशर म्हणजे साधारण नाहीत. पराशरांचं नाव जरी घेतलं तर आपले अनंत जन्माचे पातक जातील. पराशर ऋषी गर्भात वेद बोलत होते. विचार करा, त्यांच्या आईच्या गर्भात होते ते. वशिष्ठ शक्ती पराशर त्यांची परंपरा बघा. वशिष्ठच असे म्हणल्यावर त्यांचा मुलगा शक्ती, शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशराचे व्यास. आता गर्भात जे लेकरू वेद बोलते त्याचा मुलगा कसा असा, मुलगा कसा होता त्याचं वर्णन आहे व्यासांचं. अचतुर्वदनो ब्रह्मा, 4 तोंड नाहीत पण ब्रह्माच आहेत. कोण? महर्षी व्यास. द्विबाहू परो हरी, 4 हात नाहीत पण हरीच आहेत, म्हणजे विष्णू आहेत. आभाल लोचन शंभूर, भगवान बादरायणः, म्हणजे 3रा डोळा नाही पण शंकर आहेत. असे व्यास त्यांनी संकल्प केला. अगोदर त्यांनी काय केलं, वेदाचे 4 भाग केले, आपल्यासाठी सुटसुटीत केले वेद. पुन्हा ब्रह्मसूत्र लिहिली. तेवढ्यावरही व्यासांचं समाधान नाही. लेखन बघा कधी केलं असं. आपल्याला व्यासांचं लेखन वाचणं होत नाही. माऊली सुद्धा हात जोडतात व्यासापुढे. ज्ञानेश्वरीत म्हणतात व्यासा इतकं ज्ञान ह्या जगातच नाही. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, या कारणे म्हणी पे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रे. काय म्हणतात माऊली की व्यासोच्चिष्ट जगत्रे, व्यासांचं उष्ट आहे. तिन्ही जगातलं जेवढंही ज्ञान असत एवढं ज्ञान व्यासांकडे होतं. मला हे सांगायचं. असे व्यास जेव्हा ब्रह्मसूत्र लिहून नंतर 18 पुराणं लिहायला बसले. कधी? 18 पुराणं व्यासांनी लिहिली. 18ला 18 पुराणं आपल्याला वाचणं सुद्धा होत नाही. एक भागवत महापुराण आपण वाचतो, बाकीचे आपण कधी पद्मपुराण हे कधी वाचतच नाहीत. आणि ते आपल्या बुद्धीच्याही पलीकडे आहेत. म्हणजे व्यासांची बुद्धी काय असेल बघा. दुसरं सांगतो, व्यासांनी महत्त्वाचा ग्रंथ लिहिला तो म्हणजे महाभारत. कोणता? महाभारत कुणी लिहिलं? महर्षी व्यासांनी लिहिलं. महाभारतामध्ये जेव्हा व्यासांना लेखन करायचं होतं त्यावेळेस व्यास एकांतात बसले आणि विचार केला, आपण 2 कामं एकदाच करू शकत नाही. म्हणजे आपल्याला आठवायचंय आणि लिहायचंय. मग अशा वेळी आपल्याला मदत करायला कोणतरी लेखनिक पाहिजे लिहायला. मी सांगणार, तो लिहिणार. मग कुणाला बोलवावं? ते म्हणले आता एवढं लिहिणारा कोण आहे? बुद्धीची देवता गणपतीचं स्मरण केलं. स्मरण केल्याबरोबर गणपती बाप्पा हजर झाले. व्यासांना म्हणले काय आज्ञा आहे? म्हणले मी महाभारत लिहिणार आहे, मी सांगतो, तुम्ही लिहायचं. आणि मला 1.25 लाख श्लोक लिहायचे. किती? थोडं नाही. लेखन किती आहे? 1-2 कविता लिहिल्या तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो आपल्याला. 1.25 लाख महाभारत लिहायचे. कुणाला? व्यासांना. लेखक बी त्याच तोडीचा पाहिजे, कारण ते ज्ञान हजारो वर्षापर्यंत लोकांना मार्गदर्शन करणार आहे. ते आजचा जी आला उद्या बदलला असला कुटाणा नाही त्याच्यात. एकदा लिहिले ते परमनंट. व्यासाच्या तोंडून शब्द निघाला म्हणजे तो खराच ठरणार, खोटा नाही. एकदा देव कधी अर्धसत्य सत्य असत्य बोलू शकतील त्याच्या कामासाठी, पण ऋषीच्या मुखातून निघालेला शब्द खोटा होत नाही. संतांच्या मुखातून शब्द निघाला ते निघाला, परमनंट असतो, तो बदल नाही त्याच्यात. हजारो वर्षे झाले व्यासांच्या वाणीला, आज सुद्धा तेवढीच प्रसादिक आहे. विठ्ठला. मग गणपती बाप्पा म्हणले, तयार झाले. पण गणपती बाप्पा म्हणले माझी एक आठ आहे बाबा, लिहितो मी, तुमचं एवढं लिहायचं म्हणल्यावर मला मध्ये कंटाळा येईल. आणि त्यांनाही माहीत होतं व्यासांची ताकद काय. म्हणले गणपती बाप्पा परीक्षा घेऊ लागले. म्हणले व्यास महर्षी मी लिहितो, पण माझी लेखणी जर मध्ये थोडा वेळ बी थांबली तर तिथंच ग्रंथ थांबेल. काय होईल? थांबेल.
जसं रामायण भावार्थ रामायण लिहित असताना एकनाथ महाराज वाल्मिकी रामायणावर भाष्य लिहू लागले. एकनाथी भागवत लिहित 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 एका दिवशी म्हणले, श्रोत्याला म्हणले आता माझा जाण्याचा वेळ झालाय म्हणले. आणि रामायण कुठवर लिहित आलं तर बालकांड झालं, त्याच्यानंतर अयोध्याकांड, किष्किंधाकांड, अरण्यकांड, सुंदरकांड झालं आणि युद्धकांडाचा 44वा अध्याय चालू होता. कितवा? रामायणावर 44वा. तिथपर्यंत आलं की म्हणले माझा जाण्याचा वेळ झाला. आता मग ते युद्धकांड आणि उत्तरकांड राहिलेलं कुणं पूर्ण करायचं? 7 कांडातले 2 कांड राहिले होते. ते म्हणले ते देव बघून घेईल, माझं जाण्याचा वेळ झाला. आम्ही संत कसे असतो, यायचं जायचं आमच्या हातात असते. संपलं. आता फाल्गुन शुद्ध षष्टीला मी जाणार आहे, वद्यषष्टीला. मग काय करायचं? म्हणले काय नाही, उरलेलं रामायण हे आमचा गावबा लिहिल म्हणली. कोण लिहिल? गावबा कोण होता? पक्का खावबा होता. दररोज पुरणपोळ्या खाऊन नाथाच्या इथं सेवा करायचा. काय तो काय लय हुशार होता का? नाही. पण कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. जवळ घेतलं लावणीया हात, कुरवाळीला माथा, आणि सांगितले चिंता न करावी. उद्यापासून गावबा रामायण लिहिल. आणि तुम्ही आताही बघा 44व्या अध्यायापासून युद्धकांडातल्या पुढचं रामायण गावबाचं आहे. पण तुम्हाला फरक कळणार नाही की नाथांची ओवी आहे का गावबाची आहे. इतकं एकरूप होऊन लिहिले. कदाचित एक काकण नाथाच्या पुढे लिहिलं गावबानं, म्हणजे हा वा. संत कसे असतात? काय म्हणले? नाही यातिकुळ चित्ती. त्यांचं यातिकुळ बघत नाहीत. गावबा कोणत्या थरातला आहे, कोणत्या कुळातला आहे, पण आपुल्या सारखे करीती तात्काळ, आणि नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं करतात. कोण? संत. म्हणून संतांची कृपा झाली, गावबानं रामायण लिहिलं. आता इथं गणपती बाप्पा म्हणले मी लिहिणार, पण माझी अट अशी आहे की लेखणी बंद पडली तिथंच महाभारत थांबेल. तुम्हाला मान्य असेल तर मी बसतो लिहायला, कारण कंटिन्यू लिहायला बसायचे. ते 10 दिवस लागतील, 12 दिवस लागतील संपायला. मग हो म्हणल्यावर ठरलं त्यांचं, तर थोडं फास्ट घेतो. पण व्यास म्हणले तुमची जरी एक आट असेल तर माझी सुद्धा एक आट आहे. चलू द्या, आटी तटी पाहिजेच ना. मग आता गणपती बाप्पांना 8 व्यासांना घातल्या. व्यास म्हणले माझी एक आट आहे की त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ कळाल्याशिवाय तुम्ही तो लिहायचा नाही. मी सांगितल्यावर विचार करायचा आणि त्याचा अर्थ तुमच्या बुद्धीला कळाला पूर्ण की मग लिहायचा. जोवर अर्थ कळत नाही तोपर्यंत लेखन करायचं. गणपती बाप्पा म्हणले मी म्हणजे सगळ्यांना बुद्धी देणारा बुद्धिदाता आहे, मला कळणार नाही असं काय असेल का? सगळं आपल्या अंतरात काय चाललंय हे सुद्धा देवाला कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, आणि विश्वंभर परिहारची न लगे. मग आता किंवा अंतरीचे गुज जाणे कळवळा, आणि व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. मुंगीच्या बी मनात काय चाललंय ते ओळखू शकते देव. व्यापक सकळा ब्रह्मांडाचा म्हणजे विठाला मग दोघांच्या अटी तटी मान्य झाल्यावर करार झाला दोघांमध्ये.
काय झालं? आपण सुद्धा करार करतो किंवा सट्टबट्ट करतो, ते दोघाला मान्य असलं तर यस यस म्हणतो आपण. तुकोबरायविषयी एकदा देवाला म्हणले, तुझं माझं एकदा सट्टबट्ट होणारच आहे म्हणले. चित्त घेऊन या तू काय देशी, ऐसे मज पासी सांगा आधी. मी तुला चित्त देतो. मोलाचा आटम कोणता आहे तुला पाहिजे असलेला? माणसाकडून तुला काय पाहिजे? चित्त पाहिजे. काय पाहिजे? प्रभूला आपलं. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हतगा. कारण देवा कारणे भाव तस्मात, आणि द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत. मग म्हणले चित्तच द्यायचंय ना, मी देतो, पण चित्त घेऊन या तू काय देशी, ऐसे मजपासी सांग आधी. असं मला आधी सांग, मग मी चित्त देतो. नाही तर मी कुणालाही चित्त द्यायला रिकामा नाही. आणि देव म्हणतो मी चित्ताची चोरी करणार आहे. नमामि चित्त चोरकम. देव कसा आहे? दृगंत कांत भंगिनम सदा सदाल संगीनम, दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. असा देव आहे की नमामि चित्त चोरकम. चित्त चोर आहे, मग मी चित्त देतो देवा तुला, पण तू काय देशी ऐसे मजपासी सांग आधी. तरीच पंढरी राया करीन साठो वाटी. मग आपलं सट्टबट्ट होईल. आणि तरीच पंढरी राया करीन साठो वाटी, नेघे जया तुटी येईल ते. मला तोटा होईल असं मी घेणार नाही. कोणी झालं तर तोटा कोण घेईल? नाही, मला तोटा होत असल्यास मी घेणार नाही. मग तुका म्हणे तुझे माझे घडेल तर, मग तुझं माझं घडल, पण कधी? भक्तीचा भाव रे देणे घेणे. देणं घेणं करायचंय ना, मी चित्त द्यावं आणि तू मला कायमस्वरूपी भाव भक्ती द्यावी, मला दुसरं काही नको. इतकं तुकोबरायनं देवाला मागितलं, तेव्हा आपलं चित्त देवाच्या चरणी समर्पित केलं. विठ्ठला मग दोघांच्या अटीतटी झाल्या मान्य. इथं सुद्धा लिहायला बसले व्यास. 100 श्लोक, 99 श्लोक सांगायचे फास्टमध्ये. गणपतीला अर्थ कळायला किती वेळ? क्षण मात्रात अर्थ कळायचा. 99 श्लोक लिहायचे. आता व्यासांना वाटायचं पुढचे 100 श्लोक तयार करायला आपल्याला 2 मिनिट तरी लागतील, 5 मिनिट तरी लागतील. तेवढा वेळ गणपती बापाला गुंतवून ठेवायचं. मग काय करावं लागेल गुंतवून ठेवण्यासाठी? जसं लेकरू जर रडू लागलं तर आई काय करते? त्याच्या पुढे खेळणं टाक, एखादा खुळखुळा टाक, त्याला ते भुलतं आणि खेळत बसतं. म्हणजे आईला स्वयंपाक करायला वेळ मिळतो. तसं व्यासांनी काय केलं? 100वा श्लोक कूट श्लोक टाकला. कसला श्लोक? कूट म्हणजे ज्याचा अर्थच लवकर लागू नये. जसं नाथांच्या भारुडाचा अर्थ चांगल्या चांगल्या महाराजांना घाम फुटतो, तर अर्थच लागत नाही. तुम्ही बघा नाथांचे भारुड, नाथांचा गाथा वाचा एकदा, म्हणजे लक्षात येईल की किती कूट अभंग आहेत नाथांचे. त्याच्यामध्ये अध्यात्म भरलेला आहे. त्याचा अर्थ लावता लावता आतापर्यंत फक्त जास्तीत जास्त शंकर महाराज खंदारकर यांनी बऱ्यापैकी अर्थ लावलेला आहे, तरी ते म्हणत नाहीत पूर्ण अर्थ झाला माझा म्हणून. मग आपण जेव्हा बी वाचतो, मामासाहेब दांडेकर वाचा, शंकर महाराज खंदारकर वाचा, त्यांचा सुद्धा अर्थ ते सुद्धा परिपूर्ण आहे म्हणत नाहीत, आणखी अर्थ निघू शकतो म्हणतात. मग ह्या अर्थी आपण काय आलो म्हणजे इतका गहन अर्थ त्याच्यात आहे. मग एक कूट श्लोक टाकला की गणपती बाप्पाला 10 मिनिट विचार करावा लागायचा. तोपर्यंत व्यास पुढचे 100 श्लोक रचायचे. पुन्हा एक कूट श्लोक, पुन्हा पुढचे 100. असं करीत करीत गणपती बाप्पाच्या मदतीनं मला हे सांगायचं की व्यासांनी महाभारत पूर्ण केलं. म्हणून दररोज गणपती बाप्पाला आपण 10 दिवस मनोभावे जर वंदन केलं तर आपल्यामध्ये सुद्धा बुद्धीमध्ये वाढ होते, रिद्धी सिद्धी प्राप्त होतात, मनोकामना पूर्ण होतात. म्हणून गणपतीची उपासना जो करतो त्या संप्रदायाला गाणपत्य संप्रदाय म्हणतात. आता बरेच जण म्हणले तुम्ही वारकरी संप्रदायाचे पांडुरंगाचं भजन सोडून आता गणपतीचं कधीपासून चालू केलं? पण गाणपत्य संप्रदाय म्हणजे असा नाही, आपल्यातलाच एक भाग आहे. गणपती सुद्धा जसं आपण काय करतो, पूजा करत असताना 5 देव मुख्यत्वे आपण पूजतो, असा प्रत्येक उपासकामध्ये भेद निर्माण झाला. मग तो भेद मिटवण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला? 5 प्रमुख देवाची उपासना सांगितली आपल्या ऋषींनी. त्याच्यामध्ये सूर्य, अंबा, गणपती, महादेव आणि विष्णू, हे 5 देवांची पूजा सांगितली. याच्यापैकी कोणतीही केली तरी ती देवापर्यंत जाते. विठ्ठला त्याला शंकराचार्यांनी नाव दिलं पंचायतन पूजा.
कोणती पूजा? पंचायतन पूजा. म्हणून महादेवाचं भजन केलं म्हणजे तो वैष्णव नाही असं नाही, हरिहरा नाही भेद. तसं गणपतीचं भजन केलं म्हणजे पांडुरंगापासून तो वेगळा नाही. किंवा देवीची पूजा केली म्हणजे ती भगवत शक्ती नाही का? आहे. किंवा एखाद्यानं सूर्याची उपासना केली म्हणजे देवाची पूजा नाही का? आहे. पंचायतन पूजेतली कोणतीही पूजा करा, तुम्हाला जो उपास्य देव आवडतो त्या देवाची पूजा केल्यावर तुम्हाला इच्छित तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण देवच म्हणतात, चिंतिले ते मनीचे जाणे आणि पुरवी खुने अंतरीचे. पाहिजे ते देवाजवळ काय नाही? समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. काय पाहिजे तुम्हाला? हा, मुक्ती पाहिजे का? भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. काय पाहिजे? ऐश्वर्य पाहिजे का? भल्या भल्यांना ऐश्वर्य दिलं देवानं. काय पाहिजे? बुद्धी पाहिजे का? भल्या भल्यांना बुद्धी दिली. ज्ञान दिलं, वैराग्य दिलं. एका एका साधूला काय काय देवानं दिलं हे आपल्याला सांगता येणार नाही. बरं, एखादा वैरी जरी असला, कैवल्य आयुष्य पवित्र, ते वैरियाही दे. वैरियाला सुद्धा देवानं दिलं. अजूनही वैरियाच्या ही कलेवरा न विसंबसी म्हणले माऊली. वैरी जरी असला त्याला सुद्धा कैवल्य दिलं. विष पाजायला आलेली पुतना काय चांगली आली होती का? चांगल्या भावनेनं. पण माऊली म्हणतात, तुआ सनकाधिकाचे नि माने, तुआ सनकाधिकाचे नि माने, सायुज्य सौरसू पुतने, जे विषाचे नि स्तन पाने मारू आली. तिला सुद्धा तू मोक्ष दिलास म्हणल्यावर बाकीच्यांना जे पाहिजे ते आहे. विठाला विठाला. मग गणपती बाप्पाचं वर्णन चालू आहे. मग व्यासांनी महाभारत हा ग्रंथ गणपती बाप्पाच्या मदतीनं पूर्ण केला. अनेक राक्षसांना सुद्धा गणपती बाप्पांनी मारलेला आहे, वध केलेला आहे. सिंदुरासुराचा वध केला. बऱ्याच ठिकाणी जिथं इंद्रादिकाला सुद्धा अडचणी आल्या तिथं देवाचं वंदन केलं आणि पुढे त्यांचं विघ्न दूर झालं. म्हणून प्रथम नमू गजवदनू, गौरी हराचा नंदनू, मूषक वाहनू नमी येला. असा देव आहे की 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. देवाची जर कृपा झाली गणपती बाप्पाची, माणसाला ज्ञान मिळायला काय? 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे तो. रिद्धी सिद्धीचा दाता आहे. पण आपल्याला काय घ्यायचंय हे त्याच्याकडे सगळंच आहे. पण आपलं पात्र चांगलं असलं पाहिजे. कसं आहे, वाघिणीचं जरी दूध आणलं आपल्या पुढे तर स्टीलचं जर पातेलं घेऊन गेला तर ते फुटून जातं. त्याला सुवर्णाचं भांडं पाहिजे. कशाचं? सुवर्णाच्या भांड्यातच वाघिणीचं दूध टिकतंय. म्हणजे आपल्याला ब्रह्मज्ञान पचवायला अगोदर प्रिपरेशन करावं लागतंय. म्हणजे आपलं पात्र शुद्ध करून ठेवावं लागतंय. मग आपल्या डोक्यात ब्रह्मज्ञान घुसतं. आपलं डोकंच ठिकाण्यावर नसल्यावर किती जरी मध्ये ब्रह्मज्ञान कोंबलं तर राहत नाही. त्याचं कारण सुवर्णाचे भांडे, दुधाचे आधन आणि कुसुंबा घालून नाश केला. आपण काय केलं? सुवर्णाचं भांड आहे, त्याच्यात दूधही चांगला आहे, पण कुसुंबा घालून नाश केला. तोडोनी चंदन कर्दळीचे बन, तोडोनी चंदन तोडलं, कर्दळीचं बन तोडलं. बाभुळा रक्षण बैसविले, बाबळाला रक्षण बसविलं. हे आपण करतो उलट सुलट. म्हणून ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे आणि शरण जावे सद्गुरुशी. मग देवाकडे जाऊन हे ज्ञान करून घ्या. मग आपल्या पात्रात सुद्धा मग येऊनी गोपाळ राहे तेथे. अशा प्रकारे गणपतीची 10 दिवस आपण उपासना करत आहात, पण समजून उमजून करा. विठाला विठाला. कमीत कमी मला वाटते रामदास स्वामींनी लिहिलेली आरती तरी आपल्याला पाठ असावी. ओम गम गणपतये नमो नमः एवढा मंत्र तरी म्हणत जा. कमीत कमी आपलं मुख हे मुख राहावं, थोबाड होऊ नये, एवढी तरी काळजी घ्या. कमीत कमी सुख करता दुःख हरता एवढी आरती तरी पाठ करा. गणपती बाप्पाचे राहिले तुम्हाला 12 नावं येत नसतील, 12 नावं येत नसतील किंवा संस्कृत येत नसेल, काय नाही तयाविन भुकेला विठ्ठलन येईल तैसा बोल रामकृष्ण. काही गरज नाही देवाला, नाही मला स्वरच नाही, मला हेच येत नाही, काही नाही. भाव धरून तुम्ही वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, देवाचं नाव घ्या, तुम्हाला कृपा करी हरी तयावरी. हे महत्वाचे ह्याच्यातले अध्यात्मातले सिद्धांत लक्षात घ्या. फापट पसारा डोक्यात घेऊन जाऊ नका. कीर्तन हे कशाचं माध्यम आहे? आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणार आहे. या गादीवर उभा राहिल्यास काही मर्यादा घालून दिल्यात कोणी? नाथ महाराजांनी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी.
काय वर्णावी? सादर वर्णावी. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. पुन्हा काय करायचं? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी प्रेम बरे युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञाना विरहित, नीट आहे का? भक्ती ज्ञान ह्याच्या विरहित इतरा गोष्टी न कराव्या. आणि केल्या तर नरका जाणे चुकेना. त्याच्यामुळं ह्या बाकीच्या गोष्टीला वाणी बाटली नाही पाहिजे, विटाळली नाही पाहिजे. तुकोबरायांनी जी प्रसादिक वाणी आहे त्याचं वाणीचं तप असतं. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम चेत स्वाध्याय वचनम चैव आणि वाङ्मयम तप उच्यते. ते वाणीचं तप असतं. म्हणून महापुरुषांची वाणी जी प्रसादिक असते त्याचं कारण ते वाणीला कुणीकडे जाऊच देत नाहीत. त्यांच्या ताब्यात असते वाणी. काही मुखानं बोलत नाहीत. म्हणून बोलायचंच तर हरी बोला. भांडायचंय हरी हरी म्हणत भांडा. बसता उठता हरी बोला. संत दुसरं बोलतच नाहीत. बोलण्याची नाही एका देवावी न काही. कारण त्याला माहीत आहे बाकीच्या बोलण्यात फक्त सीनच पदरी पडणार आहे, माझे आणि तुमचे. ती ऐकण्यात काय? मला सांगा, टी व्हीवर तुम्हाला दररोज हास्य चॅनल आहे. मी इथं 10-5 जोक केले म्हणजे तुम्ही हसताल, मला चांगलंही म्हणताल, पण माझाही वेळ वाया चालला. मलाही सीन, तुम्हालाही सीन. तीच घरी बघा तुम्ही. चॅनल 10-15 चॅनल आहेत, त्याच्यावर लावा. चला हवा येऊ द्या. विठाल हा विठाल. मर्यादा ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून हे केलं पाहिजे. पुढे आपला विषय आहे कथा. आपल्या अभंगातली आणखी बाकी आहे. म्हणून आता कथेकडे जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबरायचा बोलबाला सगळीकडे झाला की तुकोबराय एक देहूचे सुप्रसिद्ध साधू आहेत आणि देव त्यांच्याबरोबर जेवतो. देव त्यांच्या संगासनी शयनी घडे भोजनी गमनी. त्यांच्यासोबतच देव राहतो 24 तास संतांच्या. आणि आपल्यासारखं संतांचं नाही बरं. नित्य सहवासात आहेत प्रभूच्या. कोण? संत. सतत त्यांना देवाचा सहवास लाभलेला आहे. नाथ महाराजाच्या घरी 36 वर्ष देव राहिले पाणी भरायला. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. जगाचा मालक आहे. गतीर भरता प्रभू साक्षी किंवा पितामहस्य जगतो. या जगाचा मालक संतांच्या घरी काय काम करतोय? पाणी भरायचं.
वा, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, म्हणजे देव पाणी वाहतो. कुणाच्या इथं? नाथाच्या. अनंत भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. म्हणजे असा संतांना देवाचा सहवास लाभला होता. मग चिंचवडला एक चिंतामणी देव नावाचे ब्राह्मण राहत होते. त्यांना वाटलं मी गणपतीचा उपासक आहे. आता गाणपत्य संप्रदायाची सुरुवात मोरया गोसावीपासून त्यांचे ते अनुयायी होते. आता चिंतामणी देव गणपतीची उपासना करायची. त्यांना असं वाटलं त्याच्यात ब्राह्मण कुळात जन्म म्हणल्या उच्च कुळात जन्म भेटलेला. तुकोबरायाचा हेवा वाटू लागला त्यांना की तुकोबरायाच्या घरी देव कसा राहत असं. मग सगळ्यांनी सांगितलं देवा, चिंतामणी देवा, महाराजाची भेट घ्या एकदा तू. ते म्हणले मला सुद्धा भेटायची इच्छा आहे पण योग घडून येईना. असं आमच्या संभाजी महाराजांना, आज बाळू महाराजांना योग घडवून आणला. कसं असते, आता मलाही वाटते आपलं गाव आहे भेटावं, पण कोणत्या तरी निमित्तानं भेट होत असतो. तुका म्हणे नाही चालत तातडीन, प्राप्त काळ घडी आल्या वाचून. त्याच्यामुळं तसं मग म्हणले आता कधीतरी योग येईल. पण एक दिवशी ते आपल्या सेवकाला म्हणाले, चिंतामणी देव तू काय कर, मला तुकोबरायची भेट घ्यावीशी वाटते. मी श्रेष्ठ आहे, मला गणपती बाप्पा प्रसन्न आहेत, माझ्याकडं सगळं ऐश्वर्य आहे, ब्राह्मण कुळातला आहे, उच्च आहे, पण माझ्यासोबत देव कधी जेवला नाही. तुकोबरायसोबत जेवतो. नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित, अज्ञानियाची भिंत अंगेवडी, किंवा नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, आणि नामदेवा हाती दूध प्याला. अहो त्या जनाबाई संगही देव जेवायला लागला. नामयाची जनी कोण तिचा भाव, आणि जेवी पंढरीराव तिच्या सवे. तसल्या शूद्र लोकांच्या घरी देव जेवायला, आम्ही तर ब्राह्मण कुळातले आहेत, मग आमच्या घरी का जेवायला येत नाही. लोकांनी सांगितलं तुम्ही एकदा तुकोबरायची भेट घ्या, मग तुम्हाला उत्तर सापडेल. विठ्ठला विठ्ठला. देवाच्या मनात आहे ना कुणाच्या इथं जेवायचं. विदुराच्या कन्या खाल्ल्या देवानं, पण दुर्योधनाचे पक्वान्न खाल्ले नाहीत. का खाल्ले नसतील? त्याचं प्रेमच नाही देवावर. विदुराचं प्रेम आहे, दुर्योधनाचं प्रेम नाही. कारण प्रेमसूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरी आहे देवाला हलविण्यासाठी. ज्याचं प्रेम त्याच्याकडे देव जातो. म्हणून नाही तर काय, देवाला काय उपास घडिले होते देवे. त्यांच्या घरी काय उपास पडला होता का विदुराच्या कन्या खायला? किंवा काय देवा घरी न मिळेची अन्न, आणि मागे भाजीपान द्रौपदीशी. देवाला काय मिळत नव्हतं का? पण द्रौपदीचा भाव होता, विदुराचा भाव होता, चोखोबरायचा भाव होता, त्यांच्या घरी सुद्धा देव गेले. मग हे कळत नव्हतं कुणाला? चिंतामणी देवाला. त्याचं कारण थोडासा अभिमान आड येतो. जरा ज्ञान झालं की काय होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, काय चारी वेद मुखोद्गत वाणी. पण काय झालं पुढे? काय झालं? झाली गर्वामध्ये सर्व हानी. तसं इथं गर्व झाला होता, आणि तो गर्व गणपतीला सुद्धा खूपच होता की माझा भक्त आहे, पण त्याला अभिमान नसला पाहिजे. जो अभिमान विरहित झाला तो देवच झाला. अभिमान तुका म्हणे देव झाला. कधी? अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. मग तो अभिमान घालवायचा होता ह्या निमित्तानं, म्हणून दोन संतांची भेट घ्यायची. ह्याच्यामध्ये चिंतामणी देव कमी आहेत असं समजू नका. त्याच तोडीचे भक्त आहेत, त्यांना सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न आहे, पण त्यांच्यासोबत जेवले नाहीत देव. मग ती खंत होती, म्हणून तुकोबरायची भेट घ्यायची होती. तुकोबरायाला मनोमन कळालं की चिंतामणी देवाला आपली भेट घ्यायची आहे. इतक्यामध्ये चिंतामणी देवाने एक दिवशी आपला सेवक पाठवला, म्हणले जा तुकोबरायला आपल्या घरी आमंत्रण दे. ठीक आहे. गणपती उत्सव चालू होता आणि त्या उत्सवामध्ये बोलवलं.
बोलवलं की तुकोबरायच निघाले. तोपर्यंत तुकोबरायला परत चित्त परीक्षक होते, ते लगेच कळत होतं त्यांना की काय चाललंय कुणाच्या मनात. आता इथं बऱ्याच जणायला थोडं झोप लागली की असं वाटतंय लवकर सोडावं. तरी मी एक्सप्रेस गाडी आहे माझी, नाही तर तुम्हाला ही गोष्टही सांगणं होत नाही कीर्तनात. म्हणजे इकडं तिकडं बघतच नाही मी, वेळ एक एक सेकंदाचा वापर करतो. लक्षात ठेवा, विठाला विठाला. मग सेवक वाटेमध्ये आला, तोपर्यंत तुकोबराय पोचले. म्हणले भेट झाली, गेले. चिंतामणी देव गणपतीची पूजा करत बसले होते. पूजा करत करतच मानस पूजा, पूर्ण पूजा झाली. आधी षोडशोपचारे पूजा, धूप दीप चंदन. नंतर मानस पूजा एक असते. मानस पूजा म्हणजे गणपतीचे सगळे गुण आठवायचे. आपण सुद्धा आता ही मूर्ती आहे ना, ही शास्त्रोक्त असली पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित हो, अज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते, कोणत्याही गोष्टीला शास्त्र आहे. मूर्तीला सुद्धा कशीही मूर्ती बनवायची नाही, एक दाट तुटलेलाच पाहिजे, एक पूर्णच पाहिजे. तो पूर्ण आहे, तो कसा आहे, श्रद्धेचा दात आहे. बुद्धी कमी असेल, तुटलेली तरी चालेल. ते युद्धामध्ये झालेले आहेत. गणपती बाप्पाचा एक दात तुटला, पण त्याचा सांकेतिक अर्थ, गणपती बाप्पाचे डोळे छोटेच असले पाहिजे, कारण दूरदृष्टी पाहिजे. हत्तीचंच मस्तक आहे गणपती बाप्पाला. त्याचं कारण, पूर्वीच्या काळात जर एखादा राजा मेला तर इलेक्शन नव्हते आजच्या सारख्या. त्या हत्तीनीच्या गळ्यात एक माळ दिली जायची, ती माळ हत्तीन ज्याच्या गळ्यात टाकील तो राजा व्हायचा. म्हणजे त्या हत्तीला भविष्याचं ज्ञान होतं, म्हणून हत्तीचं मस्तक. पुन्हा हत्ती उदार आहे, सोंडेनं पाणी अगोदर चौकडं देतो सगळ्या किड्या मुंग्यांना, मग स्वतः पितो. म्हणजे मी समर्थ आहे तर बाकीच्यांनाही जगवीन, सगळ्यांना. असं हत्तीचं हे आहे, ज्ञान आहे भविष्याचं. त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या 4 हातामध्ये 4 आयुध आहे. पास आहे, अंकुश आहे. विकारावर आपला अंकुश असला पाहिजे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ हे सगळे काढून टाकायचेत आपल्याला, त्याच्यावर अंकुश ठेवायचा. म्हणजे ह्या मूर्तीकडे बघत बघत मला काय सांगायचे की मानस पूजा कशी करायची, त्या मूर्तीतले गुण आपल्यात उतरण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक गोष्टीत गणपती बाप्पाचे पाय लहान, कशामुळं लहान, की प्रत्येक पाऊल विचार करून टाकायचा. परमार्थ करतोय ना मी, माझी कुठं चूक होते का, संप्रदायाला गालबोट लागते का, संत जसे बोलतात तसं मी बोलतो का वेगळंच काहीतरी कीर्तनात सांगतो, हे सगळं तपासायचं. पाहोनी हा ग्रंथ करावे कीर्तन, आणि तेव्हा आले जाण फळ त्याचे, तरच त्याचं फळ भेटतं. म्हणून पाऊल विचारपूर्वक टाकायचं संप्रदायात, माझ्यामुळं संप्रदायाला गालबोट लागू नये. दुसरं, प्रत्येक पाऊल आपला विचार करून टाकल्यामुळं काय होतं, माणूस नित्य नवा दिस जागृतीचा. तुकोबराय म्हणले अलर्ट राहिलं पाहिजे सतत. काय राहिलं पाहिजे, अलर्ट म्हणजे नित्य नवा दिस जागृतीचा. दररोज आपण अलर्ट राहिलं पाहिजे, नित्य नवा दिस जागृत राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे की कोण मला कधी कशामध्ये अडकून टाकेल सांगता येत नाही. म्हणून देवसुद्धा म्हणतात सावध राहा, सावध राहिलं पाहिजे. दैवी गुण माझ्यात कसे येतील, अभयम सत्व संशुद्धीर 16व्या अध्यायातले, त्याचा प्रयत्न करा. 12व्या अध्यायातले भक्ताचे गुण कसे येतील, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणयोच, ते गुण आणायचा प्रयत्न करायचा. म्हणजे हा नित्य नवा दिस जागृतीचा गणपतीकडून शिकायचं. बाप्पा मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी फसलो, पण आता नाही फसणार. देवाला सांगायचं, सकाळी पूजा करत असताना ब्राह्ममुहूर्तावर उठायचं आणि चित्त एकाग्रता करून घ्यायची. देवाचे गणपतीचे कान सुद्धा सुपासारखे आहेत. जगामध्ये आपल्याला फिरायचे, लोक काहीही बोलतात, पण आपण सुपासारखं पाखडून घ्यायचे. काय करायचे, सार मध्ये घ्यायचे आणि आसार बाजूला टाकायचे, म्हणून कान सुपासारखे आहेत. हा गुण गणपती बाप्पाकडून आपल्याला घ्यायचा आहे. असं करत करत त्याची मानस पूजा चालू होती. मोदक आहेत, गणपतीला मोदक आवडतात. बाह्य रंग कसा जरी असला तर देव बाहेरून मॉडेल बघत नाही, त्याला अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची, त्याला मधली गोडी पाहिजे. आणि लोकायला काय पाहिजे, आकर्षण बाहेरचं, ह्या चांबडीचं आकर्षण आहे लोकांना. काय पण ही चांबडी सुद्धा हिला सुरकुत्या पडणार आहेत. कधी थोडंसं म्हातारपण येऊ द्या ना, तुमच्या सौंदर्याचा गर्व जाणार आहे, फार काळ राहणार नाही, किंवा हे शरीरच नाशिवंत आहे, टिकणार नाही. म्हणून तो सुद्धा गर्व ठेवायचा नाही. मोदकासारखं राहायचं, आतून वर फणसांगी काटे असू द्या, पण आत रसाळ साठे. म्हणजे काय भुलला अशी वरली या रंगा. त्याच्यामुळं मोदक बाहेरून कसाही दिसू द्या, मध्ये त्याच्यात खोबरं असते, गुळ खोबरं, ते खायचं. असे गणपतीचे बरेच, त्याला लाल रंग आवडतो, लाल फुल आवडतो, दुर्वा आवडतात. कसल्यालाही काडीची किंमत ज्याला गावात नाही, म्हणजे
आपल्या हराळीसारखं. हराळी म्हणजे काय? दुर्वा. हराळीला काय किंमत आहे का? लोक उलट दरवर्षी त्या काशा काढून काढून बेजार होतात, तरीसुद्धा कुठंतरी त्या काशाची एक जरी राहिली तरी पुन्हा तिथं कुंदा तयार होतो. पण त्या हराळीला सुद्धा देव आपल्या डोक्यावर धारण करतो. म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस असला पण भक्तीकडे जर आला तर तो भगवंताला पूज्य आहे. हा संदेश त्या दुर्वामधून आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अशी मानस पूजा करत 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 आठवत होते. तितक्यामध्ये त्यांना मध्येच आपलं चित्त कसं आहे माहिती आहे का? मन चंचल आहे. मध्येच त्याला ध्यान आलं, आपल्या बागेमध्ये पाना फुलाचा सडा पडलाय, आपला माळी 2 रोज झालं रजेवर आहे. आता आल्यास त्याला चांगलाच दम देतो. म्हणजे त्यानं बरोबर व्यवस्था ठेवली नाही ना, पगार घेतोय पण काम करीत नाही, आल्यावर दम देतो असं त्याच्या मनात मध्येच येऊन गेलं. पूजा चालू आहे, मानस पूजा, पण मधीच आपलं चित्त दुसरीकडे चरून येते. कधी कधी आपलंही होते, त्यांचंच होतंय असं नाही. मधीच आपलं सुद्धा चित्त कसं आहे, चहा झाला का, बशी वाजली का, काहीतरी झालं का, मग आपण आपला हरिपाठ घालीन लोटांगण, लगेच आपलं लक्ष कुठं असतं? मग चहा कडतरी, खिचडी कडतरी. म्हणजे आपण बी फिरून येतो. तुकोबराय आपले चिंतामणी देव फिरून आले, तितक्यात तुकोबराय आले. या 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 बसा. कधी आलात? ते म्हणले तुम्ही ज्या वेळेस माळ्याकडे गेलतात बागेमध्ये त्यावेळेसच मी आलो म्हणले. बसा म्हणले. आता बसा. बसले, त्यांची पूजा केली. आता कसं आहे, पूजा चालू असली संत आले तर देव सारावे परत आणि संत पूजावे आरते, एवढं ज्ञान त्यांना होतं. देवबाप्पा होते. देवबाप्पा काही कमी हुशार नव्हते. वेदांचे ज्ञाते आहेत, मंत्रविद्येचे माहेर आहेत. ब्राह्मण म्हणजे साधारण नसतात, म्हणून ब्राह्मणाला कधी पूज्यताच द्यायची. त्याचं कारण काय आहे की माझा स्वामी तुझी वागवितो लात आणि मी तो काय पती तहिनयाती. अहो देवच त्या ब्राह्मणांची लात वागवतो. विठ्ठलाच्या छातीवर श्री वत्सलांचन म्हणून भृगु ऋषीची लात आहे. कुणाची? भृगु ऋषी. म्हणजे भृगु हे ब्राह्मण होते. विष्णूच्या छातीवर लात घातली तरी देव त्यांचे पाय दाबतो. आणि तुमच्या पायाला इजा झाली असेल, पाय दुखत असतील म्हणून पाय चेपून देतो म्हणले, आणि ती लात देव सांभाळतो. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, आजुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. किंवा हृदयी श्रीवत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण, सत्यभामादान करी उजुर नाही अंगीकारी. त्याच्यामध्ये हा बघा, श्रीवत्सलांचन, हृदयी श्रीवत्सलांचन, मिरवी भक्ताचे भूषण. म्हणून तुका म्हणे देवा तुका म्हणे तुम्ही देवाद्विज वंद्य, मी तो काय निंदे ही नयाती. अहो तुम्ही देवांनाच प्रिय आहेत. ब्राह्मण सगळे देवाला प्रिय आहेत. ते पृथ्वी तलावरले देव आहेत. हे सगळं वर्णन करून झाल्यावर मग म्हणले आता जेवायला बसा. आता महत्वाचा मुद्दा, 11 वाजलेत, जेवणाचं ताट म्हणले बसा. आता सगळ्याला आसनं टाकले. तुकोबाराय आले, चिंतामणी देवाला एक आसन टाकलं, म्हणले जेवूया. आता दुसरे ब्राह्मण बोलवले, सगळे ब्राह्मण बोलवले आणि सगळ्यांना बोलवलं. आता भोजन तयार होतं. मग तुकोबाराय म्हणले थांबा म्हणले, एक जण यायचं राहिले. काय? आपण सगळे बसलो, ब्राह्मण जेवाय बसले, चिंतामणी देव बसले, मी बसलो, पण देव यायचा राहिला. म्हणजे गणपती बाप्पा जेवायला आल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणले. मग बघितलं चिंतामणी देवाकडं आणि म्हणू लागले चिंतामणी देवाला,
अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय चिंतामणी देवाला म्हणाले, देवा आता गणपतीला बोलवा. आणि तेच गणपती बाप्पासुद्धा आपल्यासोबत भोजनाला आले पाहिजे, त्यांना सोडून मी जेवणार नाही. म्हणून म्हणू लागले, चिंतामणी देवा गणपतीसे आणा. आणा आता गणपतीला. आणि करवावे भोजना दुजे पात्री. हे जे दुसरं पात्र टाकलंय ते गणपतीचं आहे. करवावे भोजना दुजे पात्री. आता असं म्हणल्यास चिंतामणी देव म्हणले, मी दररोज नैवेद्य दाखवतो आणि त्या नैवेद्याचा सुवास गणपतीला पोहोचतो, पण प्रत्यक्ष गणपती जेवायला आणण्याची ताकद माझ्यात नाही. अभंगाचं ध्रुवचरण. चिंतामणी देव म्हणू लागले, आमच्याकडे जर एवढी थोरवी असती, देव आमच्या हातानं जेवत असता, तर तुम्हाला कशाला बोलवला. ही ताकद आमच्यात नाही. त्याच्यासाठी तर तुमची मी आस केली की आमच्या घरी संतांनी यावं आणि कधीतरी त्यांच्या सहवासात देव आमच्यासोबत जेवावा. याच्यासाठीच मी बोलवलंय. खरं सांगू का, प्रांजळ कबुली देतात ज्ञानी लोक. आपलं अज्ञान झाकीत नाहीत आणि आपण काय करतो, आपलं अज्ञान झाकून आपण ज्ञानी आहेत असं दाखवतो. पण संतांजवळ जाताना आपण पामर म्हणून जाऊ. मज पामर आहे काय थोर. पण तुम्ही बघा, तुकोबराय ज्ञानोबरायला शरण जाताना काय म्हणतात, नाही ज्ञानोबराय तुम्ही काय, तुम्ही ज्ञानियांचे राजे आहेत आणि मी पायीची वाहन पायी बरी. बघा भाषा कशी आहे संतांची. एवढी नम्रता पाहिजे. ज्ञान आलं तर अभिमान नको, नम्रता. नम्रता पाहिजे तरच ते ज्ञान टिकतं. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेमुळं ज्ञान मिळते, पण तत्पर संयते इंद्रिया. इंद्रिय संयम असेल तर टिकते, नाही तर ते अंगावर फुटते. जसं न पचलेलं अन्न दुर्गंधी निर्माण करते, तसं न पचलेलं ज्ञान सुद्धा अंगावर फुटून दुर्गंधी निर्माण करतं. विठाला विठाला. म्हणून संतांकडे जाताना भगवान गीतेमध्ये म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम अज्ञानिनस्तत्वदर्शिना. कसं जायचं, जिज्ञासा, नम्रता आणि सेवा हे 3 गुण घेऊनच जायचं. ही संतांकडे जाण्याची सुद्धा पद्धत आहे. मग ते आपल्याला उपदेश करतात. ते तर सेवा हा दारवंटा आणि तो स्वाधीन करी सोबटा. मग आपल्याला ते उपदेश करतात. कोण? क्रांतदर्शी संत आपल्याला उपदेश करून आपल्या जीवाचा कल्याण करतात. चला वेळ नाही,
मग तुकोबराय आपलं चिंतामणी देव म्हणले, माझ्यामध्ये ही ताकद नाही. देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, आमच्याकडे एवढी थोरी म्हणजे एवढी आमची थोरवी आहे का की देव आम्ही बोलवल्याबरोबर यावा? नाही नाही नाही, एवढी थोरवी आमच्याकडे नाही, अशी कबुली दिली आहे ध्रुवचरणात. देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, आमची एवढी ख्याती आहे का, एवढी थोरवी आहे का की बोलवल्याबरोबर देवाने यावं? अहो ते तर तुमच्याकडं आहे सगळं, तुम्ही बोलवल्यावर देव येतो, तुम्ही म्हणाल ते काम देव करतो, ही सगळी ताकद तुमच्याकडे आहे, आमच्याकडे नाही. म्हणून देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी. आणि आम्ही मात्र आमची फजिती कशामुळे झाले तेही सांगतो. अभिमाना भितरी नागवलो, म्हणजे आमची फजिती, आम्ही फसलोत कशात? अभिमानामुळं. आम्ही ज्ञानी आहेत पण देव आमच्याबरोबर जेवायला येत नाही, त्याचं कारण अभिमान आड आलाय आमचा, आणि तो आज मला तुमच्या पायावर समर्पित करायचा आहे आणि ते देवाला वाहून टाकायचा आहे. आता अभिमान रहित अवस्थेत जायचे मला. म्हणून कबुली दिली चिंतामणी देवानं की मी जरी ब्राह्मण असलो, ज्ञानी असलो, 4 वेदाचा ज्ञाता आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, रिद्धी सिद्धी प्राप्त आहेत, वांज गाई दूध देतात, तरी सुद्धा अभिमानामुळं आम्ही नागवलो, अभिमानामुळं आमची फजिती झाली. आता तुकोबाराय 3रं चरण गात नाही, फक्त सांगतो. मग त्याच्या पुढे तुकोबाराय म्हणले, देवा ठीक आहे ठीक आहे म्हणले, आता तुमचा अभिमान गेला, मलाही आनंद वाटला, भक्ताजवळ अभिमान नसावा, आता तुम्ही आम्ही एक झालोत, आता अभिमान तुम्ही सोडून दिला, ही चांगली गोष्ट केली, कबुली दिली, चांगली गोष्ट केली. आता काय करा, वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, खूप वेळ झाला आपल्या चर्चेमध्ये, 11:15 वाजले, ताट वाढून ठेवले, इतका वेळ असते का? मग ह्याच्यामुळं आता अन्न शिळं व्हायची वेळ आली. गरम गरम स्वयंपाक वाढला होता, पण महाराजानं 11:15 लांबवल्यामुळं ते सगळा शिळा होऊन गेला. वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, आणि तटस्थ ब्राह्मण बैसले ती. सगळे ब्राह्मण एकदा चिंतामणी देवाकडे बघालेत, एकदा भजन्याकडे बघालेत, पखवाज वाजवणाऱ्याकडे बघालेत, पण कोणीच काय हालचाल करायला तयार नाही. म्हणून तुकोबारायच म्हणले, नाही नाही हे बरोबर नाही, वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. मग आता मी काय करतो, तुमच्याच पुण्याईनं देवाला बोलवतो. अभंगाचं शेवटचं चरण.
शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात, नम्रता तुकोबरायची बघा. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, म्हणजे तुमच्याच पुण्याईनं मी आणतो, माझ्या नाही. म्हणजे मोठेपणा दिला कुणाला? चिंतामणी देवाला. त्यांचा कमीपणा दाखवला नाही, उन्हेपणा दाखवला नाही, मोठेपणा दिला. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरे, अशी ताबडतोब बोलवल्याबरोबर मी गणपतीला आणतो. सध्या गणपती कुठं आहेत? एक भक्त समुद्रात बुडालाय म्हणले आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेत. 1-2 सेकंद थांबा. मग म्हणले एवढं तुकोबरायला कसं कळालं? तितक्यात गणपती धावत पळत आले. सगळ्यांच्या चुका पोटात घेतात म्हणून त्यांचं पोट मोठं आहे. आले म्हणले तुम्हाला कसं माहीत? म्हणले पितांबर पिळून बघा, ओला असला तर खरं, नाही तर खोटं. पितांबर पिळून बघितल्याबरोबर ओला लागला. म्हणले खरंच आहे. म्हणजे मी एका भक्ताला वाचवायला गेलतो माझ्या, कुठं? समुद्रात बुडू लागला. आलेत गणपती बाप्पा. तुकोबरायनं नमन केल्याबरोबर, नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत, की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमन केल्याबरोबर गणपती पात्रावर हजर झाले. म्हणले आता उशीर करू नका, आमची बराच वेळ चर्चा झाली, आता तुम्ही अगोदर जेवायला बसा. आणि गणपतीला जेवायला बसवलं. आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं, तुकोबराय पांडुरंगाचे भक्त आहेत. मग म्हणले पांडुरंग तर रोजच जेवतो आणि पांडुरंग गणपती आता आलेले, तुम्ही भिन्न समजू नका. माझा पांडुरंगच गणपती रूपानं कधी पण येऊ शकतो आणि गणपती सेपरेट जरी आला तरी देव एकच आहे. माझ्या दृष्टीनं भेद नाही, तुमच्या दृष्टीनं उपासनेत भेद असेल, माझ्या दृष्टीनं गणपती आणि पांडुरंग एकच आहेत. मग गणपतीला जेवायला बसवलं आणि सगळ्या भक्तांनी भोजन केलं. कसं भोजन केलं? संगती पंगती देवासवे घडे, संगती पंगती देवा, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ, संगती पंगती देवासवे घडे. आता सगळ्यांचं भोजन कसं झालं? किंवा कवळोकवळी नाम घ्यावे गोविंदाचे आणि भोजन भक्ताचे तुका म्हणे. असलं भोजन असते भक्तांचं देवाचं, आपल्यासारखं नाही. आलं ताटपुडी की अर्धे पदार्थ वाढू सुद्धा देत नाहीत माणसं, तोपर्यंत चालू करायचं. असं नसतं जेवणाची पद्धत. किंवा काही तर मी पंक्तीला असं बघितलं
की इतके जेवणात तल्लीन असतात की ते वाड्याकडचं तोंड सुद्धा बघत नाहीत. वाड्याचं कोण वाढायला आलंय काही पत्ता नसते, खाली बघून आपला दणका सुरू. असलं भोजन देवाचं भक्ताचं नाही. सगळे बसल्यावर ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनाहुतम यज्ञशिष्टासीन संतो मुचंते सर्वकिल विषय भुंजते ते तोगम पापाये पचंते आत्मकारणात. सगळे मंत्र म्हणून मग पुंडलिका ओम सहनावतु सहनो भुनक्तु सगळं झाल्यावर पुंडलिका म्हणल्यावर ताटाभोवती पाणी फिरून मग सगळे देवाला समर्पित. म्हणजे आम्ही जे अन्न खातोय ते कसं खातोय, यज्ञात आहुती टाकल्यासारखं खातोय. म्हणून देवाचा यज्ञाचा प्रसाद म्हणून भक्षण करतो. हे देवाचं भक्ताचं भोजन आहे. म्हणून कवळो कवळी नाम घ्यावे गोविंदाचे आणि भोजन भक्ताचे तुका म्हणे. आता आपलं आपलं भोजन तपासा. विठाला यथेच्छ भोजन केलं गणपती बाप्पासोबत. हे भाग्य सगळ्यांना तुकोबरायमुळं लाभलं की गणपती बाप्पा भोजनाला चिंतामणी देवाच्या घरी आले. सगळ्या ब्राह्मणांनाही दर्शन झालं आणि सगळ्यांचं भोजन देवाच्या संगतीत झालं. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. मग आता न देखिले ते मिळे आणि भोग सुखाचे सोहळे. असलं भोजन झाल्यावर पुन्हा भोजन करण्याची इच्छाच कुणाला राहिली नाही. एकदा सगळ्यांनी आता प्रेमानं विठोबा रुक्माईचं भजन करा. कीर्तन 2 मिनिटात सोडतो. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई. मौजे वाघदरा येथे आज गणेशोत्सवानिमित्त वेडी वाकडी वाघ पुष्पांजली गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न केला. झालेली वाङ्मयीन सेवा गणपती बाप्पाच्या निमित्तानं घडवून आणण्याचा योग समस्त वाघदरेकर मंडळी, त्यामध्ये आमचे पखवाजवादक, विनेकरी, सर्व गायक, भजनी मंडळी या सगळ्यांचं योगदान तेवढंच आहे. मला तर गावात पहिल्यांदा आल्यावर वाटलं लाईट नाही म्हणजे, पण देवाला काळजी असते. लक्षात ठेवा, आम्ही जेवण झालं की लाईट आली. देवाला काळजी आपली. मी चिंतेत पडलो होतो पण व्यवस्थित झालं. माईकचं सुद्धा मला वाटू लागलं पण कसा का असेना वर आवाज आहे, इथं थोडा आवाज कमी का असेना, चला कमी जास्त असेल पण सेवा गोड झाली. सगळेजण मला वाटते 9:30 पासून 11:30 2 तास बसणं सोपं आहे. तुमचं सुद्धा हे तप झालं, शारीरिक तप आहे, बसणं उभं राहणं. आणि काळ सारावा चिंतने. देवाच्या चिंतनात जेवढा काळ गेला धन्य काळ. कोणता? जो चिंतनात गेला तो. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. बाकीचा काळ तर आपल्या संसारात जातो, पण तुम्ही झोप सोडून इथं येणं आणि एवढी सगळी व्यवस्था संभाजी महाराजांना अल्पावधीत लावणं. कंटिन्युअस त्यांचा फोन चालू होता सगळ्यांना, या गुरुजीचं कीर्तन आहे. म्हणजे हे सगळं जमा करणं एवढं सोपं नाही. दाता तोची एक जाना. कोणाला म्हणायचं दाता? नारायणा स्मरवी. एवढ्या जणांकडून ज्यानं नारायणाचं स्मरण करून घेतलं त्याला जो निमित्त होतो तो भक्त असतो देवाचा. कारण देवाचा भक्त काय करतो? प्रभूपासून विन्मुख झालेल्या लोकांना प्रभू सन्मुख करतो. हीच भक्ती आहे. देवापासून जी लोक दूर गेलीत ती कोणत्याही अवस्थेत देवाकडे येऊ द्या, भले कोणत्याही अवस्थेत म्हणतो मी. आपला पांडुरंगच असा आहे की दीन आणि दुर्बळ अशी सुख राशी हरिकथा. कुणाचाही उद्धार करतो सगळ्यांचा. जड मूड पापी जैसे तैसे उतरी का से लावणी. सगळ्यांचा उद्धार करण्यासाठीच भक्ती आहे. कीर्तन आदी साधन आहे. नाम संकीर्तन आदी साधन आपल्या उद्धारासाठी आहे. एवढा वेळ तुम्ही दिला, हा वेळ वाया गेला नाही, चिंतनासाठी खर्ची गेला. ह्याच्या दुपटीनं तिपटीनं फायदा तुम्हाला इहलोकी मिळतो, परलोकी मिळतो. ह्याच्यावर विश्वास असला पाहिजे. आता कितीही लोकांना सांगा, पण जर क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा आणि व्यर्थ आपुली वाचा सिनवू नये. काही लोकांना देव उगाळून जरी पाजला
तर बोधच होत नाही. त्याचं कारण क्रोधी आणि अविश्वासी, विश्वास नसतो. आणि परमार्थात विश्वास हे मोठं भांडवल आहे. श्रद्धा असली पाहिजे, भगवंतावर प्रगाढ श्रद्धा असली पाहिजे. सारं जग जरी म्हणलं भगवंत दिसणार भगवंत नाही, तरी आपण एकट्या बाजूनं जरी पडलो तरी देव आहे आणि माझा पांडुरंग ही सर्व सृष्टी चालवतो, ह्याच्यावर ठाम असलं पाहिजे. वेद, उपनिषद, आपले पुराण, ज्ञानेश्वरी, गाथा, ह्याच्यावर आपली प्रगाढ श्रद्धा असली पाहिजे. ज्ञानेश्वरी हे आपले ग्रंथ आहेत, जीवनाच्या ह्या नाड्या आहेत, आपल्या लाईफलाईन आहेत. ह्या लाईफलाईनला उघडीत राहिलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी मेहनत घेतल्या, एवढा मोठा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, हे कधीतरी वाचलं पाहिजे. संतांना न्याय दिला पाहिजे. आपल्यासाठी झिजलेत ते, संतांच्या, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आपल्यासाठी नाही तर त्यांना काय करायचं होतं? येथे उपकारासाठी आपल्यासाठी आले ते. आपला कळवळा त्यांना येतो म्हणून ते आले. त्यांनी आपल्याला हे भांडवल दिलं. त्याच भांडवलातलं काही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, आणि तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. या न्यायानं झालेली कीर्तनरूपी सेवा, वाङ्मयीन सेवा गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा या कीर्तनरूपी सेवेसाठी जेवढे जण उपस्थित आहेत सगळ्यांना मनोभावे वंदन करतो. गणपती बाप्पा आपल्याला सद्बुद्धी देवोत. येणाऱ्या काळात सुद्धा, आता उद्या गणपतीचं विसर्जन आहे, ते सुद्धा विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीनं झालं पाहिजे. कारण कसं, बऱ्याच जणाला वाटतं एवढी चांगली मूर्ती आणायची, 10 दिवस उपासना करायची आणि विसर्जित करायची पाण्यात. ह्याचं कारण काय? त्याचं कारण असं असतं, केला मातीचा पशुपती परी मातीशी काय महती, आणि शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी समावे. त्याचं कारण हे आहे की मातीचाच गणपती करायचा, त्याचे गुण आपण 10 दिवस घ्यायचे आणि इथून पुढे गुणपूजा, मानसिक पूजा करायची. पार्थिव पूजा ही विसर्जितच करायची असते. म्हणून गणपती विसर्जन हे शास्त्रोक्त आहे. त्याच्यानंतर आपण सगुणातून पुन्हा गुणपूजेकडं, गुणपूजेतून निर्गुणाकडे गेलं पाहिजे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. म्हणून आपल्याकडं ही पूजा आहे. उद्या विसर्जन होईल. गणपती बाप्पाला आरती करून स्तोत्र म्हणून उद्या उत्साहामध्ये आपण निरोप देतो आणि पुढच्या वर्षी कधी गणपती येईल ह्याची वाट बघतो. एवढा आपल्याला लळा लागलेला असतो 10 दिवस. जर खरोखर मनोभावे ज्यानं 10 दिवस उपवास केले, 10 दिवस अथर्व शीर्ष म्हणलं, गणपतीला ते प्रिय आहे. निदान आज उद्या तरी म्हणा, राहिलेला वेळ उरले ते हरी तुम्हा समर्पण, राहिलेला वेळ तरी आपल्या हातात असतो, तेवढा तरी द्या. भक्ती मार्गामध्ये या. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण चालत राहिलो तर न पडे गुंता कोठे काही, एवढं सांगतो. आणि झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.